शिवा तू ओके ना? थँक गॉड. तुला हे असं बघून ना मला इतकं भारी वाटतंय. मी खरंच ते शब्दांमध्ये नाही एक्सप्रेस करू शकत आहे. पण आशू इथे थांबव ना गाडी. काय झालं? आशू हा तोच रस्ता आहे अरे जिथे रॉकीचा ऍक्सिडेंट झाला. माझा रॉकी. शिवा ऐक प्लीज. कशाला थांबायचंय तुला आता? अरे ऐक ना आशू, थांबव ना, मला उतरून बघायचंय. अरे शिवा नको. ऐक माझं. आत्ता एक तर रात्र काही दिसणार नाही इथे आणि आत्ताच आपण त्यातनं बाहेर पडतोय. परत इथे उतरून ह्या सगळ्या आठवणी काय गरज आहे? मला नाही त्रास करून घ्यायचाय, पण माझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत. अरे त्याची उत्तरं तर मिळायला पाहिजेत ना. रॉकी इथे ह्या रस्त्यावर का आला असेल, का पळत असेल आणि तो काय झालं असेल? ऐक पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, मग ते शोधून काढतील काय झालं आणि काय नाही. तुला आत्ता ह्यातून काय मिळणार आहे? उगाच त्रास नको करून घेऊस. हे बघ शिवा, मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत, पण त्यांच्याशी लढण्यापेक्षा तू आत्ता स्वतःकडे लक्ष दे, म्हणजे सगळं नीट होईल. ठीक आहे आशू, नको थांबूया आपण. पण भाई लोक, खरंच आयुष्यात गुरु असणं किती महत्वाचं असतं हे आज कळलं रे. सिरियसली. म्हणजे तांदळे मास्तरांनी ज्या प्रकारे सगळी सिच्युएशन हँडल केली, शिवाला सांभाळलं, सलाम आहे रे, सलाम. हा यार भाई, तांदळे मास्तर काय वेळेत आले नाही यार. ते आले, ते शिवाशी बोलले, त्यामुळे शिवाला एक हिंमत मिळाली आणि तिच्यामुळे आम्हाला. ती आहेच रे तशी. पण सध्या दिव्याताई त्या रात्री कुठून येते? थांब, मी आलो जरा बघून. उगाच वाद होतील, नको जाऊ. नाही थांब, मी बघून येतो. दिव्या थांब. मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. नाही, मलाही तुझ्याशी बोलण्यात काडी मात्राचा इंटरेस्ट नाहीये दिव्या. मला फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे. आता काय सांगायचं राहिलंय चंदन? हेच की आज नंतर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. काय? हो. नाही, मागे पण मी तुला ही गोष्ट बोललो होतो, पण काय ना, त्यानंतरही तुझ्याबद्दल माझ्या मनात थोडी जागा होती. कारण अपेक्षा होती की तू सुधारशील. पण आता ज्या प्रकारे तू वागतेस ना दिव्या, मला तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाही. आपला रॉकी आपल्याला सोडून गेला ग दिव्या. परत नाही येणार आहे तो. तुला काहीच नाही वाटलं का ग त्याचं? एवढी उलट्या काळजाची आहेस का ग तू? हा नाही म्हणा, मी तरी कोणासमोर बोलतो? जी बाई आपल्या नसलेल्या बाळाला मारण्याचं नाटक करू शकते, तिला काळीच कुठून येणार? स्वार्थी असतो दिव्या, स्वार्थी. चंदन खूप बोलतोय, तोंड सांभाळून बोलायचं. आणि त्या रॉकी एक शब्द नाही काढायचा तोंडातून. रॉकीचं नाव तुझ्या तोंडून नाही घ्यायचं. ना त्याच्याबद्दल काही चांगलं बोलायचं, ना त्याच्याबद्दल काही वाईट बोलायचं. तुला तो हक्क नाहीये. आणि आता ना मी तुझ्या कानफाडात लावली असती ग आपलेपणा, पण तुझ्यासाठीचा तो आपलेपणा सुद्धा आता माझ्या मनातनं उतरलाय, कायमचा गेला. त्यामुळे दिव्या, आजपासून तू माझ्यासाठी मेली. तुझा थोबाड नाही बघायचं मला. निघ, निघ. शिवा, आशू. अहो, शिवा आशू आले. शिवा? शिवा, भाऊ, सीताई, आता सगळं ठीक आहे. मी पण बरी आहे. अगं बाई, शिवा आले? अहो सीताई किती वेळ आली नाही, त्यामुळे किती काळजी वाटत होती आपल्याला. चल बाई चल, आता आराम कर. हा, झोप, काहीतरी खा पी आणि झोपून घे. हा, शांता मावशी, खूप झाला अगं आराम. आता ना अभ्यासाची वेळ आहे. मी शाळेत जाणार आहे.
शिवा, अगं तुला असं बघून किती बरं वाटतंय. कसं झालं हे सगळं? झालं आता सीताई. मी हे सगळं आल्यावर सांगू का? आता उशीर होतोय, शाळेत जाते. ठीक आहे, जा. काळजी घे हा. काय आशू, अरे काय आहे? भाऊ, आपल्याला जे हवं होतं ना तेच झालंय. हो आशू, आपली शिवा आपल्याला परत मिळाली. नाही, शिवा आता परत जरी आली असली तरी ती पूर्णपणे सावरली नाहीये, पण तिला हिंमत मिळाली आहे हे नक्की. अरे आशू, तेच तर गरजेचं होतं. हिंमतच हरवून बसली होती ती. पण आशू, ही कमाल झाली कशी? खरंय, शिवाचे सर म्हणजे फार भला माणूस आहे. हो ना, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आता ती मोकळी झाली आहे, तिला सावरायला वेळ लागेल, पण आपण तिला मदत करू आणि इथून बाहेर काढू. नक्कीच. हो, आपण ते करूच. आपल्याला आधीची शिवा हवीच आहे. खरंय. प्रिय शिवाताई, खरं तर ज्याचं कोणीच नसतं त्याचा देव असतो. मी तू माझा देव आहेस शिवा. रक्ताच्या नात्यात रक्तासोबत जसं कर्तव्य, अधिकार, जबाबदारी येते, पण आपलं रक्ताचं नातं नाहीये. मैत्रीतून आपलं नातं तयार झालंय. आपल्या नात्यात तू कर्तव्य बजावलंस, जबाबदारी घेतलीस, आणि मी जिथे चुकलो तिथे माझा कान पकडण्याचा अधिकार तू चांगुलपणातून मिळवलास. शिवा, अगं तू देवासारखी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, त्याबद्दल खरंच तुझे आभार. तू मला नेहमीच तुझ्या धाकट्या भावासारखं समजलंस मलाच. खरं तर मला माहित होतं की स्वप्न पडतात. तू मला स्वप्न बघायला शिकवलं ग, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद दिलीस. शिवा, तू माझी आईसारखी काळजी घेतलीस आणि वडिलांसारखं मला खंबीर बनवलंस. माझी आई आणि बाप दोन्ही झालीस ग तू. त्यामुळं तुला माझा गर्व वाटेल असंच मी काम करून दाखवेन इथून पुढे. खरं तर मुलं नेहमी आपल्या आईबापाचं नाव उंचावतात, आणि हे नाव माझ्यासाठी नेहमी शिवाच असेल. आणि अख्ख्या जगाची काळजी घेणारी शिवा, प्लीज 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 तू स्वतःची काळजी घे. आय लव्ह यू शिवा. तुला बघितलं ना की मला फिनिक्स पक्षाची आठवण होते. त्याच्यासारखीच तू ही राखेतून उंच भरारी घेशील बघ, आणि तू घेऊ शकतेस, खात्री आहे मला बघायचंय तुला हे करताना. कीर्ती गप. हा, तू काय करते? बघितलं तर प्रॉब्लेम होईल, आणि तू मारतीस काय? आधीच माझ्या हाताला लागलंय. मग काय करू आरती हो आयो हा? आणि काय रे, घरात काय चाललंय? तुझं काय चाललंय तांगड्या पसरून? काय चाललंय घरात? सगळं चांगलं तर चाललंय. आणि मी काय गुप्त आहे का प्रत्येकावरती नजर ठेवायला? हा, हेच अति आत्मविश्वास आणि गाफीलपणा. हे बघ, डोळे टक्क उघडे ठेवायची वेळ आता. आपल्या शत्रूचं काय चाललंय, तो कुठल्या परिस्थितीत आहे? ती गेली ना, शिवा गेली ना, शाळेत गेली ना. ठीक आहे. काय शिवा?
शाळेत कशी काय गेली ती कशी गेली कसं कळेल? इथे घोरात पडल्यावर कसं कळेल कशी गेली? ते महत्वाचं आहे का आता बोलणं? ती कशी गेली ते सांग ना. मलाही नाही माहित. नवल वाटतंय मला. कुठे त्या वस्तीत गेली आणि त्या तांदळे सरांनी काय जादू केली तर गेली शाळेत. देवा. बरं आता काय करायचंय? तिला एखादा जबरदस्त धक्का देऊन पुन्हा त्या संज्ञान ढकलायला हवाय आपण. ती जर रॉकीच्या दुःखातनं बाहेर पडली ना तर परवडणार नाही आपल्याला. वांदे होतील आपले, कळतंय का? ठीक आहे, तर तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. काय करायचंय? पहिली गोष्ट, या घरातल्या प्रत्येकावर बारीक नजर ठेवायची, कळलं? एक मिनिट, तू इथे येऊन मला हे का सांगतेस सगळं? अगं तुला माहिती ना किती रिस्की आहे तू. हा, ते जरा चुकलंच आहे माझं, पण मला रागादावर झाला. मी आले. सुहास, काय चाललंय? अगं तू इथे काय करतेस? माझ्याच रूम मध्ये मलाच विचारतोयस? आणि ह्या इथे काय करताय? काय हो, मला न विचारता माझ्या रूम मध्ये कशा आलात तुम्ही? ते कीर्तीताई, काय झाला हो, या रूमचा झाडू मारायचा राहिला होता ना, तर म्हणून मी म्हंटल का झाडू मारते म्हणून आले. ही वेळ आहे रूम साफ करायची? वाजलेत किती बघितलेत का? नाही, ते बरोबरच आहे तुमचं, पण मला काय वाटलं का बाबा, झोपण्यापूर्वी कसं रूम स्वच्छ असली की झोप पण चांगली लागते, म्हणून मी आले झाडू मारायला. पण तुमचं बरोबर आहे, उशीर झालाच आहे. पुन्हा मी नाही येणार या वेळेला या खोलीत. हां, चुकलं, माफ करा. परत येऊत जाऊ नका असं न विचारता. तिला अजिबात आवडत नाही. हा हां. काय करत होती ही बाई ह्या वेळेला इथे? सांगितलं ना त्यांनी, झाडू मारायला आल्या होत्या. नक्की ना? नाही, मला हे पटत तरी नाहीये. नाही, पण तुझं म्हणणं बरोबर आहे. ही काय वेळ का झाडू मारायची? आता झोपायची वेळ झाली आणि आत्ता झाडू मारायला आले. मलाही अजिबात आवडलं नाही. कोण कुठल्या बाई या? हे सगळं ना त्या शिवाला कळायला पाहिजे ना. कुठल्याही रस्त्यावरच्या बाईला उचलून आणलंय घरात. नाही, आता या बायकांना सुद्धा त्या डोक्यावर घेऊन बसा आणि घरातल्या जावयाला मात्र असं आश्रित्यासारखं वागवा. हा, बस बस, हा बस. परत परत तेच सुरू करू नकोस. झोप आले मला, झोपते मी. नाही, पण कीर्ती तुला सांगतो, मला अजिबात पटलेलं नाही. ती बाई जरा विचित्रच वाटते. अरे कशी दिसते ती? काय काय? पण तुझ्यासाठीचा तो आपलेपणा सुद्धा आता माझ्या मनातनं उतरलाय, कायमचा गेलाय. त्यामुळे दिव्या, आजपासून तू माझ्यासाठी मेली. जाऊ दे, त्याला करू दे काय करायचं ते. मी पण बघेन माझं माझं कसं जगायचं ते. कोण आहे? मी अद्वैत. सर, हा का आलाय आता इथे? बाहेर ये. दिव्या, सर, तुम्ही आत्ता का आलाय तिथे? इथे का इथे का आलो म्हणजे, तर माझ्या समोर आहे. दिव्या, कशी आहेस तू? मी तुला भेटायला आलोय. सर, आपण उद्या ऑफिसमध्ये भेटूयात. तुम्ही प्लीज जा आता. नाही नाही नाही. सर, ऐका ना, तुम्हाला आता काही कळत नाहीये, तुम्ही शुद्धीत नाहीये. तुम्ही आता घरी जा, आपण उद्या सकाळी भेटू. नाही नाही, कळतंय मला, सगळं कळतंय, सगळं कळतंय मला. दिव्या, छान दिसतेस तू. अशी का वाटतेस? हा दिव्या? सर, तुम्ही जा इथून. दिव्या, असं कसा दार लावलास तू?
हिंमत कशी झाली तुझी? कोण आहेस कोण तू? तुला काय वाटतं मला कळत नाही काय? कशी रडून तू सिंपती घेतलीस मला काय माहिती नाही का? मग दिली ना नोकरी तुला मी, मग मला काय काही नको का? अरे फुकट कोणी काय देत का? हे बघ दिव्या, तुला द्यावं लागेल मला काहीतरी. नाही उघडत दार, ठीक आहे नको उघडू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही, कळलं मी तुला? असं कसं दार बंद केलं? आज वाईट रानडे आम्ही रानडे 56 बघितल्या तुझ्या मी. क्या लगता है पाना गँग येईल? सर मला नाही वाटत ते येतील. नदीम भाई सिच्युएशन क्या है हाँ? त्यांचा जिगरी यार गेले. नदीम मी आई सिच्युएशन पण अशी असते ना की म्हणजे यातनं कसं बाहेर यायचं कधी यायचं ते आपल्या हातात नसतं, म्हणजे भेजा आउट होतो यार. आणि भाई मी ऐकलं ना ती शिवाना फार कामातनच गेलेली आहे. हा सर, सर एक काम करूया, तुम्ही आम्हाला शिकवा, आपण सुरू करूया. चला. जी सर. अरे असं काय करताय? थोड्या वेळा अजून वाट बघूया ना, मला वाटतंय येतील ते. सर मला वाटत नाही शिवा आणि मुलं येतील. अजून 2 मिनिटं आहेत, 2 मिनिटं वाट बघू. ठीक. जी सर. येतील, मला वाटतं येतील. या या नामदेव. सर काय झालं सर? सगळ्यांनी टाळ्या का वाजवल्या? अरे टाळ्या वाजवलं म्हणजे स्वागत करतोय आम्ही तुझं. इतकं सगळं होऊन सुद्धा हिंमत एकवटली आणि शाळेत आलात परत, कौतुकाची गोष्ट आहे ना? या या बसा. ये भाई ये भाई. चला आजच्या शिकवणीला सुरुवात करूया. हा सर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. येत्या 1-2 ते 3 दिवसात मी तुमची टेस्ट घेणार आहे. या बया! सर टेस्ट? अहो, तुम्ही याला कोरोना बिरोना परत आला की काय? कोरोना वगैरे काही नाही, ब्लड टेस्ट नाही घेणार आहे. टेस्ट म्हणजे परीक्षा घेणार आहे. या बया! ते तर ह्याच्याहून लय भयंकर आहे. सर, एक वेळ एखाद्या घरचं काम वाढलं तरी बी चालेल, पण ही परीक्षा बिरीक्षा नको बाबा. झालं तुमचं सगळं? हो सर. तुमची मी परीक्षा घेणार आहे आणि या परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे. सर तुम्ही टेस्ट घेताय पण आमची काहीच तयारी झालेली नाही, आम्ही फेल वगैरे होऊ ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही टेस्ट ही पास किंवा नापास होण्यासाठी नाही घेता येईल. अंतिम परीक्षा आहे ना, वर्षाच्या शेवटी जी आपल्याला फायनल एक्झाम द्यायची म्हणजे शेवटची अंतिम परीक्षा, त्याची पूर्वतयारी आहे ही, त्याची प्रॅक्टिस आहे ही. प्रॅक्टिस आहे. आणि आठवायचा काही प्रश्नच येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव शिवानी, आपण जे काही शिकतो, जे काही ऐकतो वाचतो ते आपण कधी विसरत नाही. आपल्या मेंदूमध्ये ते कायम असतं, कापरासारखं उडून नाही जात ते, कळलं? त्याचं कधी कधी ते लपल्यासारखं होतं. मग आपल्याला काय करावं लागतं, 4 वेळा 5 वेळा वाचून काढलं, त्याची उजळणी केली की सगळं आठवायला लागतं. आणि त्यासाठीच ह्या टेस्ट घ्यायच्या असतात. खरंच आठवलं नाही तर मग मी आहे ना मी मदतीला. ही टेस्ट घेतली की नाही की या निमित्ताने तुम्ही सगळं गेल्या महिनाभरात काय काय शिकवलं मी ते सगळं तुम्ही परत एकदा वाचाल, म्हणजे त्याची उजळणी करा. सर पण एक टेस्ट बेस्ट ऐकलं ना, परीक्षा बिरीक्षा जाम पोटात कसं तरी होतं, गोळा येतो सर. जाम पोटात गोळा येतो ना, ते चांगलं लक्षण आहे.
हा हे बघा, पोटामध्ये गोळा आला की टेन्शन वाढलं, टेन्शन वाढलं की त्या टेन्शन मध्ये आपण सगळा अभ्यास करतो, सगळी उजळणी करतो, परत परत वाचन, आणि मग सगळं आठवायला लागतं. सगळं आठवलं की तुम्ही परीक्षेमध्ये छान लिहा, लिहिणार की तुम्ही पास होणार. होय गोळा आलेला चांगला. याच्यामुळे शाळा सोडली होती. गोळ्यामुळे